वीण माझ कोणवो सोय रे, तुझ वीण माझ कोणवो सोय रे, आणि कदुसरे पांडुरंगा लागली से आस पाहतुसे वास, रात्री वो दिवस लेखी बोटी, काम गोड मजन लगे हा धंदा, काम गोड मजन लगे हा धंदा, तुका म्हणे सदा हेच ध्यान, लागली से आस पाहतुसे वास, रात्री वो दिवस लेखी बोटी. हरि ओम ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्थिं प्रणतपालभवाब्धिपोतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दं, प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां, नितं बहक्कराभ्यां धृतो येन तस्मात्, विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. श्रीज्ञानेशो भगवान् विष्णुः, निवृत्तिर्भगवान् हरः, सोपानो भगवान् ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला, आत्मरूप गणेशो स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. महाराज हा जन्मला मृत्युलोकी, दुजी उपमा नाढळे इहलोकी, भवसिंधुसी बांधिला से तुझेणे, अनाथादिना कारणे तुकयाने मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या तुझ वीण मज कोणवो सोय रे, आणिक दुसरे पांडुरंगा लागली से आस पाहतोसे वास, रात्री ओ दिवस लेखी बोटी. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, श्री क्षेत्र देहू निवासी असलेले अक्षय तनुगात्र परम पवित्र महासत्पात्र बोल्होबा पुत्र श्री तुकोबरायांचा 3 चरणाचा भगवान परमात्म्याकडे आपल्या अंतःकरणातील तीव्र जिज्ञासा व्यक्त करणारा अभंग आपण चिंतन सेवेकरिता निवडलेला आहे. अभंगावरती यथामती यथावकाश चिंतन करण्यापूर्वी अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वशक्तिमान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री पंढरीनाथ परमात्मा, मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानाधिराज विश्वमौली वैष्णवाग्रगणी श्री ज्ञानोबराया, वैराग्य रागरसिक वैराग्य महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया, सद्गुरुनिष्ठ निळोबराया, तथा प्रातस्मरणीय समर्थ सच्चिदानंद सद्गुरु श्री वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान, सद्गुरु श्री दासवीरनाथ महाराज, सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज, तथा प्रातस्मरणीय विद्यमान सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज, सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज आदी करून साधुजनांच्या तथा प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री गुरु नागोराव बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने गेली 60 वर्षांपासून अखंड अविरत ज्ञानोबराय तुकोबरायांच्या भक्तीचा महाजागर म्हणजेच हा नाम उत्सव आणि या सप्ताहातील आजची ही सेवा थोडा श्रोत्यांच्या दृष्टीनं आज रॉंग नंबर लागलेला आहे. मगापासून आलेल्या नवीन आलेल्या बायामध्ये धावा कोण महाराज आहे, नाव तर महाराजांचं आहे, दुसराच महाराज उभारला मी पाहतोय. पण आता कसं आहे, तुमची दुधाची भूक ताकावर नाही पाण्यावर भागावं लागणार आहे तुम्हाला आज. कारण आजची सेवा प्रातस्मरणीय सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराजांची आहे आणि आपल्या परिसरातील सर्वच भाविकांचं श्रद्धास्थान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या हस्ते या गावामध्ये नाथांची स्थापना झालेली आहे. वारकरी संप्रदायामध्ये ज्या काही अनेक परंपरा आहेत त्यातील अलौकिक अद्वितीय
वैभवशाली परंपरा म्हणून ज्या परंपरेकडे पाहिलं जातं त्या औसेकरांची आहे का? सद्गुरू श्री चंद्रशेखर महाराजांचं वाक्य सांगतो तुम्हाला, महाराजांनी सांगितलेलं. खरं तर वीरनाथ महाराज हे गुंडा महाराजांचे शिष्य आहेत. म्हणजे देगलूरकर महाराजांचे मूळ पुरुष गुंडा महाराज, त्यांचे हे शिष्य आहेत. पण वीरनाथ महाराजांनी गुंडा महाराजांपेक्षा काकणभर जास्त या परंपरेचा प्रचार आणि प्रसार केलाय महाराज. का? जवळजवळ 250 ते 300 नाथांच्या मंदिराची स्थापना करून, आणि तेही अनुकूल ठिकाणी जाऊन कुणी टाळ वाजविल आणि कुणी भजन करील. पण अशा मुघलांच्या काळामध्ये, निजामाच्या काळामध्ये अत्यंत प्रतिकूल काळ होता. जर कुणी भजन करत असेल तर त्याचे गळ्यावरती तलवार लावली जायची. अशा भयान काळामध्ये या परंपरेने वारकरी संप्रदायाची, भागवत धर्माची भगवी पताका घेऊन त्याही निष्ठुर, अतिनिष्ठुर लोकांकडूनही भगवत भक्तीचा प्रचार आणि प्रसार करून घेतला. प्रसंग फार गोड आहे. सद्गुरू श्री मल्लनाथ महाराजांनी हैदराबादला नाथसृष्टी केली होती. हैदराबाद त्यावेळचं भाग्यनगर, सध्याचं हैदराबाद भविष्यकाळात होईल कदाचित भाग्यनगर, आपलं भाग्यच असेल ते पाहायला भेटलं तर. आणि मग तिथं नाथसृष्टी केली आणि त्यावेळचा निजाम, त्या बादशहाने गोमांस आणलं. गोमांस महाराजांची परीक्षा पाहण्याकरता असे मोठे मोठे ताट भरून गोमांस आणलं महाराज, आणि त्यावरती झाकलं होतं आणि ते समोर ठेवलं. लोक म्हणाले, महाराज फार विपरीत घडलेलं आहे. ज्या गोमातेला आपण माय समजतो, ती पवित्र मानलेली गोमाता, त्या गोमातेचं मांस घेऊन ही लोक आलेले आहेत, काय करायचं? मल्लनाथ महाराजांनी सांगितलं, भूमीवरती या हरिदासांना गांजू शकेल असा कोण आहे म्हटले. हरिदासांना त्रास करणारा कोणी नाही का? तर तो भगवान परमात्मा. आम्हा गांजी जन तरी का मेला नारायण. देवाला काळजी नाही का? तुझं लागली सगळं चिंता, राखणे लागे वाकडे जाता, पुढती निरविसी संता, नवे विसंबता धीरतोच. मल्लनाथ महाराजांची साधनेची, तपश्चर्याची ताकद होती महाराज. मल्लनाथ महाराजांनी त्या पदार्थाकडे, त्या ताटांकडे कृपा दृष्टीनं पाहिलं तर त्या गोमांसाची फुलं झाली महाराज, फुलं झाली. आणि मग तेव्हापासून तो बादशाहच मदत करायचा ते कार्यक्रम करण्याकरता. अशाही भयान काळामध्ये सुद्धा हरिभक्तीचा विशेष प्रचार प्रसार करणारी ही औसेकर महाराजांची दिव्य परंपरा आहे. आपल्या गावातील बहुतांश लोकांचं श्रद्धास्थान सद्गुरू आहेत. अनुग्रहित बराचसा वर्ग आहे. मागच्या महिना 1.5 महिन्यापूर्वी इथं मी मांद्याचा कार्यक्रम झाला होता मोठा, सद्गुरू गुरुबाबा महाराजांचं चक्री भजन झालं होतं, त्यावेळी आलो होतो. आणि आज खरं तर माघवारी झाली, पायीवारी. आम्ही सगळेच औसा ते पंढरपूर पायीवारीमध्ये होतो. आणि मग त्रयोदशीला पांडुरंगाच्या मंदिरामध्ये चक्रीभजन झालं आणि तो सगळा मोठा व्याप महाराजांच्या मागं. महाराजांना खूप मोठा त्रास झाला, तब्येत बिघडली. आणि मग महाराजांनी सांगितलं की आजची सेवा काही होणार नाही. पण मग नियोजन करणारी माणसं फार हुशार आहेत महाराज. तुम्ही आम्ही पिढो जेणे, दोन्ही वारती एकाने. तिकडली ही जबाबदारी सांभाळली पाहिजे, इकडच्या लोकांनाही त्रास नाही झाला पाहिजे, असा मधला मार्ग निवडला. हा बुवा का निवडला? एकतर हा औसेकर परंपरेचाही माणूस आहे. आम्हाला माळत आमच्या परंपरेनं माळा औसेकर महाराजांच्या बापूंना माहिती आहे. आणि मग याही गावाला चांगला परिचय आदरणीय भूषण महाराज, रामकृष्ण महाराज, शंकर महाराज, आमचे उमेश महाराज, ही सर्वच मंडळी माझ्यावरती अगदी बंधुवत प्रेम करतात. आणि मग यांनी सांगितलं की महाराजांना म्हटले, महाराज अमोल महाराजांना पाठवून दिलं तर बरं होईल. आणि मग महाराजांनी सांगितलं की आजची सेवा तू कर. म्हटलं सेवके करावे सांगितले काम, सिक्क्याचा तो धर्म स्वामी राखे. महाराजांनी आज्ञा केली म्हणून आज इथं उपस्थित आहे. खरं तर मला माहिती आहे की आपण सर्वजणच भाविकजन हे सद्गुरू महाराजांची सेवा श्रवण करण्याकरता आलेले आहात. परंतु खरं सांगायचं म्हणजे मी काही तेवढा मोठा वक्ता नाही. ज्या अर्थी महाराजांनी पाठवले त्या अर्थी तेवढा वक्ताही नाही. म्हणून आपल्याला काही वेळ भगवान परमात्म्याची, ज्ञानोबराय तुकोबरायांची सेवा करावयाची आहे. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने हाताने टाळी वाजून मुखाने भजन करा. विठ्ठला
सोय रे आणि दुसरे पांडुरंगा, लागली से आस पाहतु सेवास, रात्री ओ दिवस लेखी बोटी. हा अभंग फार मोठा वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि औसेकर महाराजांच्या परंपरेकरता तर फारच मोठं वैशिष्ट्यपूर्ण आहे, फार विशेष आहे. काय काय कारण आहे? अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, परंतु प्रसंग आहे सद्गुरु श्री गुंडा महाराजांच्या जीवनातील. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं मराठवाड्याकरता खरे सुवर्ण काळाचे दिवस आले. खरा सुवर्ण काळ आला की ज्यावेळी देगलूर सारख्या क्षेत्रामध्ये एका महातपोनिधी वैष्णव जन्माला आला आणि त्यांचं नाव आहे गुंडा महाराज देगलूरकर. अत्यंत वैराग्यवान, ब्राह्मण कुळामध्ये जन्म, भगवान पंढरीनाथाच्या विषयी तीव्र जिज्ञासा अंतःकरणामध्ये. आणि गुंडा महाराजांनी भगवान श्री पंढरीरायाची आराधना करावी परंपरा आहे. औसेकर महाराजांच्या परंपरेमध्ये जे नमन म्हटलं जातं त्यामध्ये ओम आदिनाथ मत्स्येंद्र गोरक्ष गहिनीस तथा निवृत्ती ज्ञानदेव देव चुडामणी नमः. आणि मग इथून अखंडानंद रूपाय सविज्ञान प्रदायिने भवद्वांत दिनेशाय गुंडाख्य गुरवे नमः. ही परंपरा आदिनाथांपासून चालत आलेली परंपरा. गुंडा महाराजांचे गुरु चुडामणी महाराज. आणि मग चुडामणी महाराजांचा अनुग्रह, खरं तर चुडामणी महाराज हे शाक्त उपासक होते, शक्तीची उपासना करणारे. पण गुंडा महाराजांनी मात्र अनुग्रह त्यांचा, पण भक्ती मात्र पांडुरंगाची. आजही बघा औसेकर महाराज मुळात वीरशैव, परंतु भक्ती मात्र पांडुरंगाची, एकविध भक्ती, अद्वैत भक्ती. आणि मग गुंडा महाराजांनी भक्ती केली आणि ती भक्ती साधी नव्हती. महाराज गुंडा महाराजांनी चातुर्मास पंढरपूरला करायचा. आषाढी वारीला ते इथून निघायचे देगलूरवरून. देगलूरवरून निघाल्यानंतर गुंडा महाराजांनी आपल्या घरात जे काही आहे ते सगळं अगोदर समाजाला दान करून टाकायचं. आणि जी झोपडी आहे ते झोपडीला काडी लावायची. संसारा आगी आपुले निहाते लावू निमागू ते पाहू नये, सगळं काही संपवायचं. मग चातुर्मासाला पंढरपूरला निघून जायचं गुंडा महाराजांनी. फार मोठी दिव्य उपासना. 4 महिने पंढरपूरमध्ये राहायचं, ज्ञानदान करायचं समाजाला. आणि मग गुंडा महाराजांची साधना. पण आरंभी साधना करत असताना भगवान परमात्म्याने मला दर्शन द्यावं, रूप दाखवी रे आता चतुर्भुजाच्या मंडिता. भगवान परमात्म्याने मला सगुण साक्षात रूपात दर्शन द्यावं आणि माझी साधना फलद्रूप व्हावी. याकरता गुंडा महाराजांनी निर्णय घेतला की आज सगळं संपवायचं ना आपण साधनेला निघून जायचं. धर्मपत्नी होत्या. धर्मपत्नीला सांगितलं, थोडं इतिहास फार महत्त्वाचा आहे म्हणून सांगतोय, अभंगाला मला प्रवेश करायचा आहे, जरा लक्ष द्या थोडंसं. गुंडा महाराजांनी आपल्या धर्मपत्नीला सांगितलं, मी तर निघालो म्हटले साधना करण्याकरता, वनामध्ये जाणार, जंगलामध्ये जाणार, अरण्यात जाणार. तुला यायचं असेल तर ठीक, नाही तर संसार करायचा असेल तर जे काही संसारातलं तुला पाहिजे, योग्य पाहिजे, गरज आहे ते ठेवून घे, आणि बाकीचं जे आहे ते मी समाजाला दान करणार. त्यांनी सांगितलं, आईसाहेब हे महान पतिव्रता होत्या महाराज. त्यांनी सांगितलं, स्वामी महाराज, चंद्रतेथ चंद्रिका, शंभूतेथ अंबिका, संत तेथ विवेका असणे कीजे. तुम्ही जिथं मी तिथं, माझं सर्वस्व तुम्ही आहेत. मला या संसाराकरता मी आले नाही, मी तुमच्याकरता आलेली आहे. तुम्ही जर जिथं जात असाल तिथं मला न्या, मी तुमची होईल ती सेवा करेन, तुम्हाला अडथळा करणार नाही साधनेमध्ये. गुंडा महाराजांनी आणि त्यांच्या धर्मपत्नीने सगळं दिलं. झोपडीला काडी लावली आणि देगलूरवरून जवळ 7-8 किलोमीटरवरती रामपूर नावाचं गाव आहे. दरवर्षी माझी तिथं सेवा असते त्या रामपूरच्या मंदिरामध्ये. आणि मग त्या रामपूरच्या मंदिरामध्ये शिवालय आहे, महादेवाचं मंदिर. आणि एक पांडवा ऐसा ठाव निवडावा, निगूढ मठ होहावा का शिवालय. ज्ञानोबरायांनी शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः या पदावरती बोलत असताना या ओवीची निवड केली. 2च ठिकाणावरती साधना करावी. एक तर साधना करत असताना निगूढ मठ असावा, जिथं पक्षालाही पंख मारण्याकरता थारा नाही असं ठिकाण असावं, एकांतवास असावा. निगूढ मठ होवावा किंवा शिवालय, मग शिवाचं एकांतवासातलं मंदिर तरी असावं, अशा ठिकाणी साधना घडावी. गुंडा महाराजांनी दोन्हीही निवडलं महाराज. एकतर महादेवाचं शिवालयही होतं आणि तिथून जवळच 2 किलोमीटर अंतरावरती मोठी गुफा होती. गुफा आत्ताही तिथं गेला तर मोठे जंगल आहे महाराज, त्यावेळेला तर काय परिस्थिती असेल. गुंडा महाराजांनी आपल्या धर्मपत्नीला त्या महादेवाच्या मंदिराच्या जवळ ठेवलं
आणि गुंडा महाराजांच्या धर्मपत्नी गुंडा महाराज साधनेला गेले की लिंबाचा पाला तोडायचा. फार साधनेला महत्त्व, फार वैशिष्ट्यपूर्ण ही परंपरा आहे. गुंडा महाराजांच्या धर्मपत्नीने लिंबाचा पाला तोडायचा, तो पाला गोळा करून आणायचा, तो पाला खलबत्त्यामध्ये उखळामध्ये वाटायचा, त्याचे 2 गोळे करायचे. एक गोळा आपण खायचा आणि एक गोळा आपल्या पतीला द्यायचा. लिंबाचा पाला 12 वर्ष कडुलिंबाचा पाला खाऊन साधना केली गुंडा महाराजांनी. आणि साधना केल्यानंतर भगवान परमात्म्याने वेळोवेळी वेगवेगळ्या रूपात दर्शन दिलं. सद्गुरू गुंडा महाराजांना पांडुरंगाने 14 रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे. आणि मग 14 रूपामध्ये मला पांडुरंगाने वेगवेगळ्या रूपात दर्शन दिलं म्हणून 14 अभंगाची साखळी केली गुंडा महाराजांनी. ते चक्री भजन औसेकर परंपरेला दिलेलं आहे. 14 अभंगाची साखळी केली. भगवान परमात्म्याने कधी चांडाळाच्या रूपामध्ये दर्शन दिलं, कधी सर्पाच्या रूपात दर्शन दिलं, कधी विंचाच्या रूपात, कधी लहान लेकराच्या रूपात, कधी गुराख्याच्या रूपात, वेगवेगळ्या रूपात दर्शन दिलं. पण गुंडा महाराज म्हणतात, देवा हे पाहण्याकरता नाही बरं, मी जी तुझी साधना करतोय तू सगुण साक्षात्कार मला करावा, सगुण रूपाने मला दर्शन द्यावं याकरता मी साधना करतोय. हे वेगवेगळे रूप मला दाखवू नको, मला तुझं सगुण रूप पाहायचंय. आणि त्याच चक्री भजनातला आणखी एक अभंग आहे बघा. काय तुझे वेचे मज भेटी देता, 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 काय तुझे भेटी देता, काय तुझे भेटी देता. वचन बोलता एक दोन, वचन बोलता एक दोन, काय तुझे रूप घेतो मी तुरून, काय तुझे रूप घेतो मी तुरून. वचन बोलता एक दोन, वचन बोलता एक दोन, काय तुझे रूप घेतो मी तुरून, काय तुझे रूप घेतो मी तुरून. काय तुझे वेचे मज भेट देता, वचन बोलता एक दोन, वचन बोलता एक दोन. गुंडा महाराजांनी पांडुरंगाला विनंती केली, देवा काय तुझे वेचे मज भेटी देता, वचन बोलता एक दोन. माझ्यासोबत 1-2 शब्द बोलण्याकरता काय खर्च होते. काय तुझे वेचे मज भेटी देता, वचन बोलता एक दोन, काय तुझे रूप घेतो मी चोरून. त्या बेणी लपून राहिलासी, काय तुझं भय कोण धरू पाहे, भेटावयासी आहे जीव माझा, काय तुझे आम्हा करावे वैकुंठ, भिऊ नको भेट देई देवा. मग रिद्धी सिद्धी तुम्हा मुख्य भांडवल, ते तो आम्हा फोल भक्ती पुढे गाते. ते चरण अभंगात नाही बरं का, पण ही परंपरेत म्हटलं जातं या अभंगात. रिद्धी सिद्धी तुम्हा मुख्य भांडवल, ते तो आम्हा फोल भक्ती पुढे, तुका म्हणे तुझी न लगे ध सोडी, परी आहे आवडी. दर्शनाची किती मोठं वैराग्य आहे पहा. फक्त भगवत भेटीची तीव्र जिज्ञासा. तुकोबारायांची भाषा आहे, पण गुंडा महाराजांची अवस्था आहे का. महाराज बोलतात, तुका म्हणे तुझी न लगे धसोडी. धसोडी म्हणजे कळते का. धसोडी ही गोंगडी आहे ना, गोंगडी. गोंगडीच्या मागं काय असतात, दशा. त्यातल्या दशेतला एक तुकडा, त्याचं नाव काय, धसोडी. देवा तुझं रूप नको, तुझं ऐश्वर्य नको, तुझं बाकी काहीच नको, पद नको, नको नको यात काय नवल, तुझी धसोडी सुद्धा नको आम्हाला, कुटका सुतळीचा तुकडा सुद्धा नको आम्हाला.
एवढं वैराग्य. तुका म्हणे तुझी न लगे धसोडी, परी आहे आवडी दर्शनाची. आणि मग त्याच चक्री भजनातला आज आपण जो सेवेला अभंग निवडला तोच अभंग आहे. महाराज बोलतात, तुझं वीण मज कोण ओ सोय रे, आणिक दुसरे पांडुरंगा लागली से आस, पाहतो सेवास रात्री ओ दिवस लेखी बोटी विठला विठला मानवी जीवनामध्ये 3 गोष्टीला फार विशेष महत्त्व आहे. कोणकोणत्या 3 गोष्टी आहेत? मानवी जीवनातलं चालणं बोलणं, मानवी जीवनातलं खाणं पिणं आणि मानवी जीवनातलं उठणं बसणं, या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मानवी जीवनामध्ये खाणं पिणं, खानपान, आपण नेमकं खातो काय पितो काय याला फार महत्त्व आहे. महाराज शास्त्रामध्ये श्रीमद भगवद्गीतेमध्ये 3 प्रकारचं अन्न सांगितलेलं आहे. सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी आहार. आहार आहे, पण या तमोगुणी आहारामध्ये सुद्धा तमोगुणी आहार सर्वात कनिष्ठ सांगितलाय भगवद्गीतेत. पण या तमोगुणी आहारात कुठंच मांसाहार आला नाही. कुठंच मांसाहार नाही. मांसाहार हा मानवी जीवनाकरता योग्य आहारच नाही. महाराज आमच्या वारकरी संप्रदायातील संतांनी समाजाला सांगितलं, हे बघा, ऋणवैर हत्या हे तो न सुटे नेदिता. ऋण असेल, वैर असेल, हत्या असेल, या 3ही गोष्टी आपल्या जीवनात जर घडल्या असतील तर त्या सुटत नाही, फेडावंच लागतं. विठाला विठाला आणि मग मांसाहार तर नाहीच नाही, पण त्यातल्या त्यातही मानवी जीवनातला आहार फार महत्वाचा आहे. भगवद्गीतेतलं चिंतन आहे, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. भगवान परमात्मा बोलतात आणि त्याच मराठीत अनुवाद जगद्गुरु तुकोबा. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, नेमाई आसी सार, नेमाई आसी सार,
खरंच आंबेगावकर भाविक फार मोठे भाग्यवान आहेत महाराज. खरं तर आंबेगावला प्रसिद्ध ना, आंबेगावला प्रसिद्ध आंबेगावच्या वड्यानं केलंय महाराज. आंबेगावचा वडालाही फेमस आहे इथला. वडा म्हणजे कोणता वडा? बटाटा वडा नाही, पाण्याचा वडा. खरेच तुम्ही भाग्यवान आहेत की एक एक महाराज लोक मिळणं अवघड आहे महाराज. पण इथं सगळेच महाराज लोक टाळ घेऊन उभे आहेत आणि तेही लातूर जिल्ह्यातील वारकरी शुद्ध भजन गाणारे आहेत सगळे. भेळ मिसळ नाहीत, अगदी शुद्ध मलईचा पेढा, भेळ मिसळ नाही अजिबात. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आणि त्यातल्या त्यात यावर्षी तर ग्रामस्थांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत महाराज. का? या सर्व कार्यकर्त्यांच्या नियोजनाला तुम्ही योग्य पाठिंबा दिला आणि यांनी जे 97 कीर्तन ठरवलं आणि ठेवलं, नियोजन केलं, त्याला तुम्ही सर्व लोकांनी एवढ्या बहुसंख्येने येऊन मोठा पाठिंबा दिलाय महाराज एक प्रकारे. अन्यथा हे जे महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार मंडळी, कालच मला वाटते सद्गुरू श्री चंद्रशेखर महाराजांची सेवा झाली, उद्या श्री गुरु माऊलींची सेवा आहे, परवा दिवशी दादांची सेवा आहे, बोधली दादांची. हे महात्मे महाराज 97 कीर्तन असलं तरच येतात, नंतर येतच नाहीत. मग हे महापुरुष निमित्त आहेत, परंतु तुम्ही सर्वांनी 97 कीर्तन केलं. हे सगळ्यात मोठा उपकार जर कोणावर झाला असेल तर महाराज लोकांवर. 9 ते 11 कीर्तन, मग फारीपाठ झालं की अगोदर जेवण, जेवायला 60, जेवायला 360 आणि भजनाला 8ही येत नाहीत महाराज. आमचे माऊली म्हणतात भला मोठा मांडव आणि त्याच्यात 5च पांडव. मांडव मोठा घालीन लोटांगण, मोकळं पटंगण, अगदी कीर्तनाला येतच नाहीत महाराज. परंतु मग हे 97 आणि प्रमाणानुसार आहे. करू भजन, भोजन, अगोदर भजन करायचं आणि मग भोजन केलं तर ते पचत आहे, अंगी लागत आहे. 97 नियोजन केलं. हात जोडून विनंती आहे, तुम्ही हे जे नियोजन केलं ना, तुम्हाला संख्येवरून तर कळत असेल ना की लोकांची इच्छा काय आहे. एवढे बहुसंख्येनं कीर्तनाला लोक आले त्यावरून तर तुम्हाला कळत असेल. अनुमान प्रमाणे एवढं कळत नाही का हो? तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा. काय फार शिकवावे? जास्त शिकवावं लागते काय? एवढे लोक जे बहुसंख्येनं कीर्तनाला येतात त्या अर्थी यांची इच्छा खरीच आहे की 97 कीर्तन ऐकायचं आणि कीर्तन ऐकलं की अगदी मग न्याहार पोट भन गाडी भरायची, मग डबल कोयता मारून. वा, खूप सुंदर नियोजन. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. जेवणावरती खरा ताबा असला पाहिजे महाराज. आयुर्वेदाचं सांगणं काय सांगतो ऐका. आयुर्वेद म्हणतं माणसाने जेवायला बसल्यानंतर आपल्या पोटाचे 4 भाग करायचे. किती भाग करायचे? का चाकू घेऊन करायचे का? नाही तसं कोणी करताल उद्या मला ताप होईल. चाकू घेऊन नाही, मानसिक 4 भाग करायचे. आणि मग जेवायला बसल्यानंतर एका भागामध्ये अन्न, दुसऱ्या भागामध्ये पाणी, तिसऱ्या भागामध्ये हवा आणि 4था भाग मोकळा ठेवला पाहिजे. आयुर्वेदाचं सांगणं आहे खऱ्या अर्थानं. पण आपले लोक जेवल्यानंतर म्हणतात आता पाणी प्यायला सुद्धा जागा नाही, एवढं खाल्लंय. आपल्या खाण्याला कुठं मर्यादा असते का महाराज? आणि त्यातल्या त्यात मग भंडाऱ्याचा म्हणल्यावर तर काय बघायचं काम नाही. आमचे माऊली म्हणतात फुकटचं घावलं आणि बापलेक धावलं महाराज. त्याला काही मिळत नसतंय. आम्ही पंढरपूरला असताना एक वारकरी होते, किती जेवायचे ते. त्यांना जर कोणी पंक्तीला जेवायला बोलवलं तर ते जेवायला जात असताना आपल्या खिशामध्ये एक सुतळी घेऊन जायची. सुतळी कशा करता? सुतळी जेवायला बसलं की ती सुतळी पोटाला बांधायची. का बरं? त्यांना जेवणाचं माप कळत नव्हतं म्हणून त्याने अंदाज अनुमान करायचं किती कवर जेवायचं. सुतळी तुटोस तर जेवायचं. सुतळी तुटली की समजायचं आपलं जेवण आता. असे माणसं आहेत महाराज, बादली चक्का खाणारे आळंदीला आहेत. एक एक बकेट जामून खाणारे माणसं आहेत महाराज. पण खाण्यावर ते मर्यादा असली पाहिजे, हेही तेवढंच खरं आहे का? श्रीमदाद्य शंकराचार्य सांगतात माणसाने जेवण हे औषध आहे असं समजून करावं तर आरोग्य व्यवस्थित राहतं. अन्यथा जेवण जर कितीही केलं तर पुन्हा जेवणासारख्या गोळ्या घ्याव्या लागतात. काही लोक मला डबेच्या डबेच घेऊन बसतात समोर औषध गोळ्याचे. काय कारण आहे? त्याचं कारण आहे मागच्या काळामध्ये ताळमेळ चुकला खाण्याचा. म्हणून खाण्यावरती कंट्रोल असलं पाहिजे. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. एक मावशी डॉक्टरकडे गेला दवाखान्यात. कशाला? वजन जास्त झालं होतं, वजन कमी करण्याचा काहीतरी पर्याय म्हणून. किती वजन झालं? 1.5 क्विंटल वजन झालं त्या मावशीचं.
1.5 क्विंटल वजन वाढलं, उठता येईना, बसता येईना, काम करता येईना, काहीच जमेना. डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब वजन फार वाढले, काय तर वजन कमी करण्याकरता पर्याय सांगा. डॉक्टरने विचारलं, औषध गोळ्या देतो, पण एवढं वजन वाढण्याचं कारण हे आहे की तुम्ही जास्त आहार घेतला पाहिजे. त्याने सांगितलं, तुम्ही जेवण किती करता सांगा. त्यावेळेस ते मावशी म्हणल्या, दररोज सकाळी 50 भाकरी, 5 किलोचा भात, 5 किलोचं वरण आणि 50 लाडू, 3 टायमाचा आहार आहे म्हणले माझ्या. डॉक्टर तर हँगच झाला, मला डॉक्टरला काही कळेच ना. मग डॉक्टरने सांगितलं, अहो डॉक्टर साहेब शांत काय बसले, काहीतरी पर्याय सांगा ना. ते डॉक्टर हुशार होता थोडा. मग डॉक्टरने सांगितलं, तुम्हाला औषध गोळ्या सांगतो, मी म्हणतो तसं करा. म्हणले काय करायचं. त्या डॉक्टरने सांगितलं, तुम्ही दररोज किती भाकरी खाता. 50. लाडू किती. 50. भात किती. 5 किलोचा. वरण किती. 5 किलोचं. मी म्हणतो उद्यापासून 50 भाकरी नाही, 25 भाकरी खायच्या. 50 लाडू नाही, 25 लाडू खायचे. 5 किलोचा भात नाही, 2.5 किलोचा भात खायचा. 5 किलोचं वरण नाही, 2.5 किलोचं वरण करायचं. आणि हेच तुमच्याकरता औषध आणि हेच तुमच्याकरता गोळ्या. मग आता चोपदार मावशीनं गुन्हानं जावं का घरी. मावशी म्हणले, हे जर औषध गोळ्या असतील तर हे जेवणाच्या अगोदर घ्यायचं का जेवण झाल्यावर घ्यायचं. शाबास. खाण्यावरती काही ताळा असला पाहिजे मला. जेवण शास्त्र योग्य असावं. युक्त आहार विहार, खाणं आणि पिणं हे योग्यच असलं पाहिजे, अन्यथा त्रास होतो त्या गोष्टीचा मानवी जीवनामध्ये. खाणं पिणं. दुसरी गोष्ट, मानवी जीवनातलं चालणं बोलणं हे फारच महत्त्वाचं आहे महाराज. माणसाला कळालं पाहिजे की आपण चालतोय कुठं, जातोय कुठं आणि आपण नेमकं बोलतोय काय, हेही माणसाला कळणं फार गरजेचं आहे. आमच्या संतांचा आग्रह आहे, माणसाने जायचं असेल एकतर देवाच्या तरी गावाला जावं, अन्यथा संतांच्या तरी गावाला जावं. जाऊ देवाची या गावा, 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 देव देईल विसावा. मानवी जीवनाला विश्रांतीची विसाव्याची फार गरज आहे. विसावा आणि मानवी जीवनात तसं संसारात मिळणं फार अवघड आहे महाराज. संसारिक लोक विसावा देतात, कधी कधी विसावा देतात.
गेल्यावर. मग ते खरं खरं सांगा, तुम्हाला मरी यायची शपथ आहे. ती विसावा त्या माणसाला असतोय का खांदेकऱ्याला असतोय? विसावा त्याच्याकरता नसतोय महाराज. विसावा पाहिजे ना तर देवाकडे गेलं पाहिजे. तुकोबा आहे बोलतात, देवा आम्ही खूप फिरून आलो आतापर्यंत, कुठंच आम्हाला विसावा भेटला नाही, पण आता तू तरी आम्हाला विसावा दे बरं. तुकोबाऱ्यांचा फार विसावा प्रकरणातील अभंग आहे. बहु खेद क्षीण आलो सोसोनियावन, विठोबा विसाविया विसाविया पडो देई पाया, विठोबा विसाविया. देवा खूप फिरून आलो, बहु खेद क्षीण झालो. हिंडोनिया वन आलो, इथपर्यंत कितीतरी वन फिरून आलेलो आहे आम्ही. नाहीतरी दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण, यावया येथवरी होते हेची कारण, दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन, विनवितो तुका सांगता दोन्ही कर जोडून, दाते हो दान करा जाते पंढरपुरा. महाराज बोलतात बरं काय, दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण. हा जो शब्द आहे ना, हा शब्द फार काळजीपूर्वक म्हटला पाहिजे. मराठी भाषा फारच अवघड आहे महाराज, नाद नाही करायचा भाषेचा मराठीचा. हा शब्द दारुण शब्द, या दारुण शब्दामध्ये र ला दीर्घ करायचं आणि न नळाचं नाही, न बाणाचं घेतलं, ण अशी जीभ वर चिकटली पाहिजे तर अर्थ योग्य लागतो. दारुण म्हणजे खूप दुःख झालं. आणि इथं जर र ला दीर्घ न करता ऱ्हस्व केलं आणि न ला बाणाचं न करता नळाचं लावलं तर मग दुःख झाले दारुण. आता त्यानं दुःख होते तो भाग वेगळा, पण इथं तो अर्थ अभिप्रेत नाही मला. मग मराठी भाषेच्या नादाला नाही लागायचं. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. जुन्या काळातले दिवस, जुन्या काळातले सांगतोय मी. एका मुलीचं जमत नव्हतं. कुणाचं जमत नव्हतं? मुलीचं. जुन्या काळातल्या, जुन्या काळातल्या. कशामुळं? आता मुलीचं जमत नाही असं नाही, मग मुलाचं जमत नाही महाराज. यंदाचा बी उन्हाळा तसाच गेलाय बऱ्याचा, अवघड आहे. जुन्या काळातले दिवस, मुलीचं जमत नव्हतं, कसं बसं करून जुळवलं. आणि पाहुणे मग जुन्या काळातले दिवस, ते बैलगाड्या सजवल्या, 10-5 बैलगाड्या घेऊन सोयरे आले. सोयऱ्यांनी गाड्या घराच्या समोर सोडल्या बैलगाड्या, आणि मग ते 10-5 लोक घरामध्ये आले. मग त्या झाडाखाली बाज घालून एक म्हातारा बसला होता. आणि त्या म्हाताऱ्याने पाहिलं आणि ते रामराम घातला, रामराम रामराम. मग आता म्हातारी बोलायला खमंग असतात, इथले सोडून इथले नाही. म्हातारे आमचे महेश बाबा म्हातारे शब्दाचा अर्थ सांगतात. ज्याच्या अंगी महातरा तो म्हातारा. आणि म्हातारे तुकोबाराने गातेत सांगितले, मांडवाच्या दारा पुढे आणला म्हातारा, म्हणे नवऱ्याना टिंब टिंब, जाळा नवऱ्याचे टिंब टिंब. फार अवघड. म्हातारा का बसाव का? तो म्हातारा त्या पोरांना म्हणाला, तुम्ही सारे बैल, सारे इथं थांबला. आणि मग म्हणला बैलगाडीतून आले. शाबास. मी काय सांगितलं, मराठी भाषा फार फार वैविध्यपूर्ण आहे. आणि मग दारुण, दारुण म्हणजे खूप दुःख झालं असा. दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण, या वया येथवरी होते हेच कारण का? तर देवाजवळ गेल्यानंतर विसावा भेटतो. तुम्ही जर कधी आषाढीच्या वारीमध्ये जर चालले असाल तर ते आषाढी वारीला वेळापूरच्या अगोदर असं उतरती आहे बघा, उतरती. आणि तिथं एक अभंग म्हटला जातो, सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावे सकळ. हा अभंग म्हटला जातो. आणि शेवटचं चरण म्हणून वारकरी असे तुफान पळतात महाराज. ते चरण कोणतं? तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा, आहे पंढरी विसावा, आहे पंढरी विसावा, आहे पंढरी
तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा, पंढरीला खरा मोठा विसावा आहे. म्हणून जायचंय तर एक देवाकडे जावं, तिथं विसावा आहे. आणि जायचंय तर दुसरं संतांकडे जावं का, तिथंही विसावा आहे. अहो, ज्या देवाकडे विसावा भेटावा म्हणून आपल्यासारखे सर्व जीव आपण सर्वजण देवाकडे जातो. पण त्या देवालाही कधीतरी शीण येत असेल, थकवा येत असेल, भाग येत असेल, मग ते देवानं कुठं जावं? त्यावेळी देवाने नामदेवरायला सांगावं, नामा चला, नामा म्हणे देवा चला तया ठाया, चला. नामा म्हणे देवा चला तया ठाया, नामा म्हणे देवा नामा म्हणे देवा नामा म्हणे देवा चला तया ठाया, नामा म्हणे देवा चला तया ठाया. विश्रांती घ्यावया कल्पवरी, विश्रांती घ्यावया कल्पवरी, विश्रांती घ्यावया कल्पवरी. नामदेवराय बोलतात, नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी, कुठं? धन्य पुण्यभूमी आळंदी हे गाव. आपण कसं म्हणतो? आळंदी हे गाव. असं नाही हा, नामदेवरायच्या गाथेतला पाठ आहे. धन्य पुण्यभूमी आळंदी हे गाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर किंवा विश्रांतीचे स्थान, संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापूर. म्हणून एकतर संतांकडे तरी विसावा मिळेल, अन्यथा देव. म्हणून जायचंय तर संतांकडे किंवा देवाकडे जावं. चालणं आपलं सतगामी असावं. बर, आणि माणसाचं बोलणं हे योग्य असावं. कसं बोललं पाहिजे? ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये माणसाने कसं बोलावं आणि कसं बोलू नये या दोन्ही गोष्टींचा निवाडा सांगितला. ज्ञानोबाराय बोलतात, शहाण्या माणसांनी आपल्या बोलण्यातले 12 दोष टाकून द्यायचे. ते 12 दोष येऊ द्यायचे नाहीत. कोणकोणते आहे का? ज्ञानोबाराय बोलतात, विरोधावादू बळू, प्राणिताप ढाळू, उपहासो छळू, वर्मस्पर्शो, आटू वेगू विंदाणू, निंदा हिंसा प्रताडणू, हे संन्यासिले अवगुणू जियावाचा. हे 12 विरोधावाद बळू. काही लोक असं बोलतात की एखाद्या गोष्टीला पाठिंबा देणे विरोधच करतात महाराज. विरोधावादू बळू. सत्य कीर्तन कस काय म्हटले जमणारच नाही. असं नाही हो. योग्य असेल निर्णय तर मान्य केला पाहिजे महाराज. तुम्ही आपल्याला सर्वांनाच योग्य प्रकारे, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदा रोळे आनंदी आपल्याला सप्ताह करायचा का भांडण करत बसायचं हो? आनंदाने, ऐक नाही. म्हणून विरोध नाही करायचा. विरोधावादू बळू, प्राणिताप ढाळू, उपहासू छळू, वर्मस्पर्शू आटू, वेगू विंदाणू, निंदा हिंसा प्रताडणू. ज्ञानोबाराय बोलतात, हे संन्यासिले अवगुणू जियावाचा. मग कसं बोललं पाहिजे? साच आणि मवाळ, मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे जोडे, अमृताची सुरसरी, तै प्राणा ते अमर करी, स्नाने पाप तापवारी गोडी ही दे. ज्ञानोबाराय बोलतात की माणसाचं बोलणं हे गोड असलं पाहिजे
आपल्या बोलण्यामुळे समाज डुलला पाहिजे महाराज. समाज नाही डुलला तरी चालेल, पण आपल्या बोलण्यावर निदान पांडुरंग तरी डुलला पाहिजे. बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले. ऐसे बोले बोले जे विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले. बोलो ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले, प्रेमे सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रखुमाई. नामदेवरायांचा अभंग आहे. सुरुवात आहे नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. बरं काय, नामदेवराय कीर्तन भक्तीचे प्रथम आचार्य आहेत. नामदेवराची ही जी कीर्तन करतो ना आपण, ही पद्धत नामदेवरायांची पद्धत आहे. नामदेवराय कीर्तन भक्तीचे प्रथम आचार्य आहेत. आणि ते नामदेवराय बोलतात की नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. आणि त्यात नामदेवरायांचं सांगणं आहे की कीर्तनात बोलणं नेमकं कसं असावं, कसं असावं कीर्तनात बोलणं. लोक चांगलं म्हणतील, वाईट म्हणतील, काय म्हणतील याचा विचार नसला पाहिजे. कीर्तनकाराला हेच वाटलं पाहिजे की आपल्या बोलण्यामुळे पांडुरंग डोलला पाहिजे. बोलू ऐसे बोल कीर्तनामध्ये, कीर्तनामध्ये जेणे बोले विठ्ठल डोले, प्रेमे सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रखुमाई. आपलं बोलणं हे गोड असलं पाहिजे महाराज. सद्गुरू प्रातस्मरणीय चंद्रशेखर महाराजांचं वाक्य आहे. एवढं वाक्य लक्षात ठेव. बाबा बोलतात की आपल्या बोलण्यामुळे एखाद्याची भुवई सुद्धा संकोचाने वर नाही झाली पाहिजे. एवढं बोलणं आपलं शार्प असलं पाहिजे, चांगलं असलं. नाहीतर आपलं बोलण्यावर भुवई तर नाहीच नाही, पण माणसाचे हातच वर होतात महाराज. बोलणं फार महत्व. आमचे श्री गुरु माऊली बोलण्यामुळं माणूस काय जिंकू शकतो याकरता एक दृष्टांत सांगतात. स्वामी रामानंद तीर्थ सरस्वती व्याख्याना करता म्हणून परराज्यामध्ये परराष्ट्रात जात होते. आणि मग पाण्यातला जहाजेचा प्रवास, समुद्रातला प्रवास, आणि समुद्रातून जात होते. आणि जात असताना मग ते सर्व लोक बसलेले, समुद्राचा काठ जवळ आलेला आहे, आता उतरायचं आहे. सगळे लोक समुद्राच्या काठाकडे पाहतात, कोण आपल्याला न्यायला आलंय, कोण आलंय, सामान घेतलंय का, त्याला काय म्हणतात सध्या पिकअप करायला नेमकं कोण आलंय आपल्याला. सगळे लोक समुद्राकडे पाहतात. पण एक महात्मा भगवे वस्त्र लेवलेला, तो मात्र समुद्राच्या दिशेनं पाहतोय, काठाच्या दिशेनं नाही. मग तो नावाडी म्हटला, आपण आतापर्यंत बऱ्याच लोकांची वाट नाही बऱ्याच लोकांना वाट लावले. वाट नाही लावली, वाट लावले म्हणजे आपण समुद्रातून या काठावरून त्या काठाला नेलं. कित्येक लोकांना आपण समुद्रातून नेलेलं आहे, पण आजपर्यंत या महात्म्यासारखा माणूस नाही बघितला म्हटले. लोक काठ जवळ आला की सगळे लोक गावाकडे पाहतात, पण हा महापुरुष काही वेगळाच आहे. हा मात्र समुद्राकडे पाहतोय. त्यावेळी सगळे माणसं उतरले, पण स्वामीजींचं काही लक्ष नाही. मग त्या नावाड्याने स्वामीजींचं दर्शन घेतलं आणि स्वामीजीला म्हणाला, स्वामीजी अहो किनारा तर जवळ आलेला, आता उतरायचं आहे, पण तुम्ही काही इकडं पाहत नाही, तुम्हाला नेण्याकरता कोणी आलं नाही, तुमचं इथं कोणी नाही का. काय म्हणाला तो, तुमचं इथं कोणी नाही का. माणसाच्या बोलण्यात काय ताकद आहे बघा. तो नावाडी म्हणाला, तुमचं इथं कोणी नाही का. स्वामीजी म्हणाले, तू आहेस ना माझा. काय म्हणाले, फक्त एवढं एकच वाक्य. तिथून पुढं उतरण्यापासून सर्व प्रवासाचा खर्च, राहण्याचा खर्च, थांबण्याचा खर्च, सर्व खाण्याचा सर्व खर्च आणि परत येईपर्यंत पाठवण्याचा खर्च ते एका नावाड्याने केला महाराज. तो काही त्यांच्या सोयरा नव्हता, भाऊबंद नव्हता, कोणी नव्हता. पण कशामुळं खर्च केला त्याने, काय फक्त एक वाक्य, तू आहेस ना माझा.
माणूस महाराज आपण फक्त हे शस्त्र आहे सध्या कलियुगातलं हे जे शस्त्र आहे ना, हे शस्त्र, या शस्त्रामुळे आपण जग जिंकूही शकतो आणि जगापासून पराजित होऊ शकतो. फक्त माणसाच्या बोलण्यावर आहे. माणसाने नेमकं बोलायचं काय? आपल्या बोलण्यामुळे विजलं पाहिजे, थंड झालं पाहिजे, गार झालं पाहिजे, शांत झालं पाहिजे, असं बोललं पाहिजे ना. पण माणसं असं बोलतात, अशा थंडीच्या काळात सुद्धा महाराज पेटत आहे असं बोलणं, हे काय बरोबर नाही. आमचे महाराज सांगतात, संत सांगतात की बोलणं माणसाचं हे गोड असलं पाहिजे बस. आणि बोलणं, चालणं, बोलणं. आणि महत्त्वाचा विषय आहे आपल्या अभंगाचा की माणसाचं उठणं बसणं. या मागच्या 2 गोष्टी बिघडल्या तर एका जन्माचं नुकसान होईल. पण माणसाचं उठणं बसणं जर बिघडलं तर पुढच्या अनंत जन्माचं नुकसान होत असतं. म्हणून उठणं बसणं म्हणजे नेमकं काय? संबंध. आपण नेमकं कुणाच्या जवळ बसतो, कुणासोबत आपले संबंध आहेत, आपले प्रेमाचे लोक कोण आहेत, यावरती बरंचसं काही अवलंबून आहे. मानवी जीवनामध्ये 2 गोष्टी फार सांभाळून केल्या पाहिजेत. माणसाने प्रेम कुणावरही करायचं नाही आणि माणसाने संबंध कुणाशीही जोडायचे नाहीत. प्रेम करायचं तर देवाशीच करायचं आणि संबंध जोडायचा तर तो फक्त आणि फक्त देवाशी जोडायचा. माझे जगद्गुरु तुकोबाराय देवाला बोलतात, देवा या जगामध्ये संबंध जोडण्याकरता तुझ्याशिवाय दुसरा मला कोण आहे? तुझ विना माझा तुझ विना माझा कोण बसोया रे तुझ विना माझा तुझ विना
महात्म्याच्या पुढे आपली आर्त भावना व्यक्त करतात. देवा, तुझ्याशिवाय या जगामध्ये मला दुसरा कोण सोयरा आहे बरं? तुझ्याशिवाय या जगामध्ये मला दुसरा कोणी नाही. आणि खराच विचार केला आपण या जगाकडे किती आस लावून बसलेलो आहोत महाराज. माझा मुलगा माझं चांगलं करेल, माझी बायको माझं चांगलं करेल, आमचे सोयरे आमचं चांगलं करतील, या जगाकडे आपण आस लावून बसले आहोत. पण संतांचा अनुभवाचं बोलणं आहे. तुकोबाराय बोलतात, आस निरसली ये खेपे, अवघे पंत झाले सोपे, तुमचे दीन बंधू कृपे, दुसरे कापे सत्ता धाके. जगाकडं केलेली आस ही निराश होणारी आहे आणि देवाकडं केलेली आस ही शुद्ध अंतःकरणाची तृप्ती करणारी आहे. करिसी देवा विनाश वा. अवघी होईल निराश. कैसी देवा विनाश अवघी होईल विनाश. देवा विनाश अवघी होईल निराश. देवा विनाश अवघी होईल निराश. कृष्ण वाढविसी बहुवस कधी सुखात न पवसी. कृष्ण वाढविसी बहुवस कधी सुखात न पवसी. कृष्णा वाढविसी बहुवस कृष्णा वाढविसी बहुवस कधी अवघी होईल निराश. करिसी देवा विनाश अवघी होईल निराश. कृष्ण वाढविसी बहुवस कधी सुखात न पवसी. कधी सुखात न पवसी. कैसी देवा विनाश अवघी होईल निराश. कृष्ण वाढविसी बहुवस सुखात न पवसी. कधी सुखात न वा, काय गोड प्रमाण दिलं महाराज शंकर महाराजांनी. वा. तुकोबाराय बोलतात, करीसी देवा विण आस अवघी होईल निरास. तृष्णा वाढविसी बहुवस कधी सुखास न पवसी. लक्षात ठेवा, जगातील एक महान पतिव्रता म्हणून घेणारी आणि जिच्या सामर्थ्यवान एक पतीने जिला 5 पती होते. भीष्माचार्यांसारखा सासरा होता, द्रोणाचार्यांसारखे कृपाचार्यांसारखे महाप्रतापी लोक समोर होते, पण तेही तिचं कल्याण नाही करू शकले, तिला सोडवू नाही शकले. प्रसंग सगळ्याला माहिती आहे की ज्यावेळी ते काय म्हणतात त्याला, ते पांडव हरले, ते कशात, सोंगट्या आहे की नाही, पांडव हरले त्याच्यामध्ये. नुसते पांडव नाही हरले तर द्रौपदीलाही हरवलं होतं. आणि मग दुर्योधनाने सांगितलं, दुःशासना जा, ती आपली दासी आहे, तिला ओढत आण. आणि मग तिच्या पदराला धरलेला आहे आणि तिला ओढत फरफटत आणतो आहे दुःशासन. सगळा समाज बसलेला आहे महाराज. पण द्रौपदीला तिथून रूममधून त्या जिथून ओढून आणत होता तिला फार मोठी विश्वास होता तिला की भीष्माचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, महाप्रतापी म्हणून घेणारे लोक आहेत. आणि ते नाहीच तर माझे 5 पती आहेत सामर्थ्यवान, माझ्या केसालाही धक्का लागणार नाही असं तिला वाटत होतं. आणि त्या सभेमध्ये आल्यानंतर द्रौपदी अवघ्या समाजाकडे पाहत होती, भीष्माचार्यांना बोलत होती, द्रोणाचार्यांना बोलत होती, कृपाचार्यांना बोलत होती की अवघ्या जगामध्ये तुमच्या नीतीचे पाठ शिकवले जातात, तुमच्यासारखा प्रतिज्ञावान मनुष्य जगामध्ये कुणी नाही. म्हणून तर भीष्म प्रतिज्ञा समाजामध्ये बोलली जाते. तुम्ही डोळे कस काय झाकत नाही? तुमच्या समोर हा अन्याय होतोय, तुम्हाला पाहतोय कसं? परंतु एकच म्हणणं होतं सगळ्याचं, काय? आम्ही त्याचं मीठ खाल्लंय. म्हणून आपल्याकडं म्हण आहे, ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट, ज्याची खावी पोळी, आहे की नाही? नाहीतर कणगीला खायचं आणि गायचं इरल्याला, असं नाही. मग सगळे म्हणत होते की आम्ही याचं खाल्लंय. म्हणून मानवी जीवनामध्ये ना, खात असताना कोणाचं खायचं फार विचार केला पाहिजे महाराज. हो, फार अवघड आहे. भीष्माचार्य द्रोणाचार्य बोलत नाहीत, त्यांनी माना खाली घातल्या, आपले 5 पतींकडे पाहिलं. दुःशासन साडी ओढत होता, साडीला धरलेला आहे आणि ते आपल्या पतीकडे पाहते. सर्वांनी माना खाली घातल्या आणि शेवटी द्रौपदी आपली साडी धरून होती
आणि आता कळालं की आता कुणीच मला सोडवू शकत नाही म्हणून दोन्ही हात वर केले आणि प्रभू परमात्म्याला हाक मारली, कोठे गुंत लासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियेला दीनानाथा बंधू, ब्रीद सांभाळी आपुले. नको पाहू केले पाप पुण्य देवाला हाक मारली आणि मग भगवान परमात्म्याने अंबर अवतार घेतला आणि द्रौपदीला सोडवलं. झाला प्रसंग. आणि मग द्रौपदीन भगवान परमात्मा एके ठिकाणी एकांतात बोलत असताना द्रौपदी म्हणाली, देवा अरे एवढा माझा अंत का पाहिलास, जवळच होतास ना, मग लवकर यायचं ना, एवढं उशीर का केला म्हणले, काय कारण एवढं उशीर यायचं. त्यावेळी देवाने सांगितलं, द्रौपदी मी जवळच होतो, पण तू आवाज देताना हाक मारताना बोललीस की कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, मला इथून द्वारकेला जावं लागलं आणि पुन्हा द्वारकेहून येण्यात म्हणून एवढा वेळ झाला. मी का सांगितलं, जगामध्ये कितीही जरी सामर्थ्यवान असले तरी ज्यावेळी एक वेळ अशी येणार आहे त्या वेळेला दुसरं कुणीही आपल्याला पुरणार नाही. त्यावेळी फक्त आणि फक्त एका चक्र पाणी वाचोनिया, एका चक्र पाणी वाचोनिया, एका चक्र पाणी वाचोनिया, एका चक्र पाणी वाचोनिया. तुका म्हणे तुला बोलविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया. म्हणे तुला बोलविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया. तुकोबराय बोलतात, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. म्हणून या जन्मामध्ये आल्यानंतर संबंध जोडायचे तर देवासोबत संबंध जोडायचे. सोयरे, ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये 2 सोयरे सांगितलेत. एक आपल्या वागण्यावर आहे, दोन्ही गोष्टी आपल्या वागण्यावर आहेत. ज्ञानोबराय बोलतात, आपण जर भगवान परमात्म्यासोबत संबंध जोडले नाही तर आपला संबंध जोडतो कुठं, यमाचा पाहुणा प्राणी. काय पूर्वार्ध, नित्य नेमना मी ते प्राणी दुर्लो लक्ष्मी नारायण हास हरिवीण जन्म नरकची पैजाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. यमाचा पाहुणा होतो. आणि आपल्या जीवनामध्ये जर तीर्थ, व्रत, अंतःकरणात शुद्ध भावना, करुणा जर असेल, तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा, हरी करी देव सोयरा होतो महाराज. हा, आणि म्हणून तुकोबराय बोलतात, देवा तुझ्याशिवाय या जगामध्ये मला दुसरं कुणी नाही. खरा हा संतांच्या अंतःकरणातील शुद्ध भाव आहे महाराज. संतांनी एक पांडुरंग सोडून आपल्या जीवनातला संबंध ठेवलाच नाही. म्हणजे ज्ञानोबरायांना ऐके ज्ञान चक्रवर्ती म्हणून बोललं जातं ना, ज्ञानाचे राजे म्हणून ज्ञानोबरायांकडे पाहिलं जातं. पण ते ज्ञानोबराय सुद्धा भक्तीच्या क्षेत्रातले आचार्य कसे आहेत त्यांच्या प्रमाणातून लक्ष देतं. ज्ञानोबराय बोलतात, देवा तुझी आना वाहिन गा देवराया, तुझी आना वाहिन गा देवराया, बहु आवडसी जीवापासोनिया, बहु आवडसी जीवापासोनिया. संतांना देव सोडून या जगातलं दुसरं काही आवडत नाही. आणि आपल्याला देव सोडून सगळंच आवडतंय महाराज. आपलं किती प्रेम आहे देवावर. उरलं सुरलं काही लेकरा बाळावर, काही बायकोवर, काही मायबापावर, काही घरादारावर, काही शेतीबाडीवर, काही गुराढोरांवर, काही सोयऱ्याधाऱ्यावर, काही मित्रवणव्यामध्ये. अशा प्रकारे मग एवढं प्रेम राहिलं तर देवावर प्रेम. संतांचं असं नाही महाराज. आमचे जगद्गुरु तुकोबराय गोपिकांची अवस्था सांगताना बोलतात, गोपिकांना एक देव सोडून काही आवडत नाही. एक विषय तो सकळांचा हरी, सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी इतरी, आवडी इतरी. अंध बहिर हे प्रेत लोकाचारी, प्रेत लोकाचारी.
त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी हो आपापणाशी करीते नवल एक अंतःकरणाचा एक विषय भगवान परमात्मा आहे. देवाशिवाय दुसरं काही नको. ज्ञानोबरायांची भाषा किती मृदू आहे बघा. ज्ञानोबराय बोलता जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझ वाचुनी केशवा अणुनावडे ओ जीवे अनुसरलिये आजुनी कान वेगी आणावा तो सये प्राणू माझा वेगी आणावा तो सये प्राणू माझा जीवे अनुसरलिये आजुनी कान. बस देवाशिवाय दुसरं काही नको. तुकोबराय बोलतात तुझ वीण मज कोण ओ सोय रे आणि दुसरे पांडुरंगा विठोबा रखुमाई. दुसरे पांडुरंगा. संतांनी सर्व भावांनी परमात्म्यासोबत संबंध जोडले. एक नामदेवराचा अभंग सांगतो आणि सेवा पूर्णतेकडे नेतो. संतांनी कोणकोणत्या रूपाने देवाशी संबंध जोडले आहे का? नामदेवरायांनी जवळजवळ 4 ते 5 प्रकाराने देवाशी संबंध जोडले. नामदेवराय देवाला बोलतात देवा तू माझी माऊली मी तुझे लेकरू नको दोरी धरू विठाबाई. देवाला बोलतात देवा हाई चक्रीबाईनाथाचा अभंग आहे बरं का. देवाला बोलतात पांडुरंगा तू माझी माऊली मी तुझे लेकरू आम्ही तुझे लेकरं आहोत. पांडुरंगा आम्हाला दूर करू नको बरं. नको दूर धरू विठाबाई. पहिला संबंध आईचा जोडला, आई लेकराचा. दुसरा संबंध तू माझी गाऊली मी तुझे वासरू. नामदेवराय बोलतात देवा तू माझी गाऊली आहेस आणि मी तुझं वासरू आहे. संतांच्या वाङ्मयातल्या शब्दाची किती मृदुता आहे हे आपण विचार सुद्धा करू शकत नाही. एवढे शब्द मृदू आहेत वाङ्मयात. तुम्ही कोणताही शब्दकोश आणा, कितीही मोठा शब्दकोश आणा, जागतिक शब्दकोश आणा आणि त्या शब्दकोशामध्ये मला गाऊली शब्द काढून दाखवा. जो कोणी मला हा गाऊली शब्द कुण्या शब्दकोशात काढून दाखवेल त्याला माझ्याकडून 1 रुपया बक्षीस. माऊलींचं वाक्य आहे. नाही महाराज कोणत्याच शब्दकोशात हा शब्द नाही. शब्द कसा तयार झाला महाराज? मनानेच कसा काय शब्द तयार होतो? मनाने नाही, भावनेची पराकाष्ठा तेवढी होत असेल तर शब्द तयार होतात. ऐका माय शब्द आहे ना, शब्द फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. अगोदर जुन्या काळातले लोक आईला माय म्हणायचे. काय म्हणायचे? माय म्हणायचे. आईला माय म्हणायचे. एखादं लेकरू जर माय म्हटलं किती माय म्हणायची? का माय. बरोबर आहे ना माऊल्या? हो कळते ना. ते लेकरू म्हणलं माय म्हणजे ती म्हणायची का माय. माय ही 30 साथ द्यायची लेकराला माय. पण माय शब्द गेला आणि आई शब्द आला. गोड आहे आई शब्द. कोणता? आई. माईचा शब्द आईपर्यंत आला. आई ठीक होतं पण आता आई राहिला नाही. आई शब्द सुद्धा फार गोड आहे महाराज. एखाद्या लेकरावरती संकट आलं, कोणी जर त्या लेकराला मारत असेल, चौकात लेकरू आहे माय घरात आहे आणि त्या लेकराला जर कोणी मारत आई म्हणून ते हाक मारते महाराज आईला. ती जे काम करीत असेल ती माय तशीच. माऊलीच्या भाषेत सांगू का?
चिंग चिंग चिंगाट पळत येते महाराज ती आई घरातून. ती लेकरू आई म्हणून हाक मारतं. आता जर एखाद्या इंग्लिश स्कूलमध्ये शिकणाऱ्या लेकरावरती जर त्याला जर कुणी मारत असेल तर त्यानं काय म्हणावं आता? ते गोड तर वाटते का बरं? मनावर कुणी जोरात मम्मी मनावर कसं वाटतं बघा बरं. नाही महाराज, मम्मा मम्मी आता काय बोलतील महाराज, लोक नवलच आहे. हो असू द्या, पण मला काय म्हणायचे, माय हा शब्द आहे ना, आईपेक्षाही माय शब्द अधिक मृदू, आणि त्या माय शब्दाचं विशेष मृदू स्वरूप माय शब्दाचं माऊली. कोणतं रूप आहे? माऊली. माय शब्दापासून माऊली शब्दाची उत्पत्ती आहे. तसं गाय शब्दापासून गाऊली शब्दाची निर्मिती. याला म्हणायचं नामदेव आहे. वा संत, तू माझी गाऊली मी तुझे वासरू, नको पान्हा चोरू विठाबाई. एखाद्या वेळी गायी चारायला नेल्या आणि दिवस मावळला आणि ते जर वासरू जर गोठ्यातून, घरातल्या गोठ्यातून जर आंबरडा फोडत असेल तर रानातल्या गाईला रानात पाना फुटतो महाराज आणि स्तनातून दूध गळतं. तुम्ही पाहिले का नाही शेतकरी मंडळी? पाहिलंय ना? त्या गाईला पाना फुटतो महाराज. लेकराचा नुसता हांबरडा कानावरती पडला तर अहो तान्हयाचे लागता झटे, तेने अधिकची पाना फुटे. ती गाय वासरा, खरं सांगू का, गाय जी पाना सोडते ती कुणा करता? वासरा करता ना. तुम्ही खरं खरं इमानदारीने सांगा, खरंच गाईला वासराला दूध पिऊ देता का बरं? वासराला कोण दूध पिऊ देते महाराज? ती गाय वासरासाठी पाना सोडते महाराज. वा. आणि मग तू माझी गाऊली मी तुझे वासरू, नको पान्हा चोरू विठाबाई. आमच्यापासून प्रेम रसाचा पान्हा चोरू नको बरं. नामदेवरायांनी दुसरा संबंध जोडला. तिसरा संबंध, एकेकापेक्षा जास्त करून प्रसंग येतात. तिसरा संबंध जोडला, तू माझी हरिणी मी तुझे पाडस, नको तोडू आस विठाबाई. नामदेवराय बोलतात, देवा तू माझी हरिणी आहेस आणि मी तुझं पाडस आहे. माझ्या जीवनातली परमार्थी प्रेमरसाची अपेक्षा आस तोडू नको बरं. नको तोडू आस विठाबाई. आणखी सूक्ष्म संबंध ऐका, तू माझी पक्षिणी मी तुझे अंडज, चारा घाली मज विठाबाई. मी तुझं अंडज आहे म्हणून अंड्यातून ज्याची निर्मिती त्याला अंडज म्हणतात. मी तुझा अंडज आहे आणि तू माझी पक्षिणी आहे. पक्षिणी दिवसभर जे फिरत असते ते कोणासाठी फिरते? आपल्या पिलाला चारा भेटावा म्हणून. जनाबाईंचा अभंग आहे बघा, घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी, निरंतर लक्ष ती पक्षिणी आपल्या पाखरावरती ठेवत असते. तसं नामदेवराय बोलतात, देवा तू माझी पक्षिणी आहेस, मी तुझा अंडज आहे. तुझ्या प्रेमाची पाखर सदैव आमच्यावरती ठेव बरं. तू माझी पक्षिणी मी तुझे अंडज, चारा घाली मज. भक्ती प्रेम रसाचा चारा घाल. आणि शेवटी नामदेवराय देवाला आर्त भावनेनं विनंती करतात, नामा म्हणे आई धावलवलाई, नामा म्हणे आई धावलवलाई. धावलवलाई नामा
होता देवा नामा म्हणे आई धावलवलाई आई धाव बुडतो चिंता डोही काढी मज या चिंता रूपी डोहातून भवसागरातून काढणारी दुसरी कोणती आई नाही ती फक्त एक आई आहे पांडुरंग रूपी आई. आणि म्हणून तुकोबराय बोलतात की देवा तुझं विण मज कोण वो सोय रे आणि क दुसरे पांडुरंगा निरंतर तुझी वाट पाहतोय लागली से आस पाहतो से वास रात्री ओ दिवस लेखी बोटी बोटावरती मोजणं चालू आहे 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस कधी येईल आणि तो पांडुरंग माझा कधी स्वीकार करेल. तुकोबाराय बोलतात लागली से आस पाहतो से वास रात्री ओ दिवस लेखी बोटी आणि मग निरंतर लक्ष मात्र त्या पांडुरंगाकडे लागल्यामुळं आता काम गोड न लगे धंदा न लगे गोड न लगे काही गोड न लगे तुका म्हणे सदा हेच ध्यान. काम गोड मज काम गोड मज न लगे हो धंदा काम गोड मज न लगे हो धंदा ध्यान निरंतर विटेकडे पांडुरंगाकडे परमात्म्याकडे लक्ष लागलेलं आहे. तुकोबाराय बोलतात लागली से आस पाहतो से वास रात्री ओ दिवस लेखी बोटी कै येता देखेन माझा माय बाप घटिका बोटे दिवस लेखी धरून या बाप. वा खरंच तुम्ही भाग्यवान लोक आहेत की आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये काकडा करावा तर मधुर आवाजामध्ये आमच्या बापूंनी महाराज. वा काय आवाज आहे बापूंचा. काकडा ऐकला की चित्ताला खरं सांगू का चाले ना समर्पकच म्हटले पाहिजेत महाराज. चाल ज्याला काकड्याचा भाव कळतो अभंगातला भाव कळतो ना काकडा म्हणावं. नाहीतर आता बघा ना तुकोबाराय विनंती करताय तर विनंतीचा स्वर करून असला पाहिजे. नाहीतर आपलं गरुडाचे पायी अरे हो लोक झोपलेत घरामध्ये जागे होतील बाबा. अरे चाल कशी म्हटली पाहिजे. आज आता गरुडाचे पहिलं हे चाल करून रस आहे विनंती चालू आहे निरोप पाठवायलेत मग तिथं चाल कशी पाहिजे. गरुडाचे पायी पायी ठेवी वेळोवेळा डोई डोई वेगी आणावा तो हरी हरी. अशा चाली अशा गोड चाली आमच्या बापूंकडे आहेत महाराज. काही येता देखील माझा माय बाप घटिका बोटे दिवसले की धरुनिया माप. तुकोबाराय सांगतात आम्ही निरंतर वाट पाहतोय आता तू आमच्यावरती कृपा करावी आणि आम्हाला भेट द्यावी. काम गोड मजन लगे हो धंदा तुका म्हणे सदा हिचे ध्यान लागली से आस पाहतो से वास रात्री ओ दिवस लेखी बोटी
झालेली सेवा ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी, पंढरीनाथाच्या चरणी सेवेला पूर्णविराम आहे. प्रातस्मरणीय सद्गुरू श्री वैकुंठवासी नागोराव बाबा यांच्या मोठ्या कृपाशीर्वादाने आपला सप्ताह हा गेल्या 60 वर्षांपासून भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये साजरा होतो. आणि यावर्षी तर 60 वर्ष पूर्ण झाले. खरं तर संसारिक लोक 60 वर्ष झाले की असं म्हणतात 60 बुद्धी, पण परमार्थात तसं नाही महाराज. जसं जसं परमार्थात वय वाढते तसं तसं वजन वाढतंय. तर आपल्या सप्ताहाचं सुद्धा यावर्षी असं वजन वाढले, असे वजनदार महात्मे आणलेत महाराज. गेल्या वर्षी सेवा झाली होती छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त. मग यावर्षी 60वं वर्ष म्हणून महाराष्ट्रातील दिग्गज मंडळींची कीर्तनं सद्गुरू चंद्रशेखर महाराज, सद्गुरू बोधले दादा, सद्गुरू गहिनीनाथ महाराज अशा दिग्गज लोकांची कीर्तनं ठेवली खरी. पण आता काय सांगावं तुम्हाला, आज थोडा रॉंग नंबर लागला. सद्गुरू महाराजांना अडचण आली आणि अडचण आल्यामुळं महाराजांनी सांगितलं की आजची सेवा तू जाऊन कर. त्यामुळं इथं सेवेला येण्याचा योग आहे. आपल्या सर्वांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. खरं तर तुम्ही फार मोठं क्रांतीपूर्वक निर्णय घेतलाय. कोणता निर्णय? की आपल्याकडे शक्य नाही महाराज. आजही लोक म्हणतात आज कुठं होता असते का 7 ते 9 कीर्तन करायला, लोकाला काय कामधंदे आहेत का नाही, शेतात जावं का धारा काढावं काय करावं. मला हे सांगून द्यायचे महाराज, हा आंबेगावाने या आपल्या गावाने लातूर जिल्ह्याला नव्हे मराठवाड्याला आदर्श घालून दिलाय. 7 ते 9 कीर्तनं होतात आणि तेही अशा बहुसंख्य लोकांच्या उपस्थितीत होतात. हा आदर्श आहे महाराज. म्हणजे हात जोडून विनंती असेल मायबाप, हे बघा जुन्या काळातील लोकांनी त्या परिस्थितीनुसार केलं होतं, पण आजकाल तशी परिस्थिती राहिली नाही. मागे परभणी जिल्ह्यातले 3 वारकरी, 2 मृदंगवादक आणि 1 गायक महाराज रात्री 12 वाजता कीर्तन करून निघाले होते. मागून वाहनाने धडक दिली. हो, धडक दिली. ते तिघच्या जागेवर गेले. बापू आपल्या फडावरचे मधुभाऊ इथं अशोक पाटील इथं ॲक्सिडेंट झाला महाराज या रोडवरती. मुगाव पाटील आणि तिघं गेले. माझी तुम्हाला हात जोडून विनंती असेल की इथून पुढं थोडी काळजी घ्या. हे भजनकरी मंडळी एवढे दिवस रात्र फिरतात, पण 12च्या नंतर या हायवेवरती फिरणं म्हणजे प्राणाला आपला जीव मुठीत धरून फिरण्यासारखं आहे. त्याकरता थोडासा निर्णय घ्या. या आंबेगावने आदर्श घालून दिला आहे. ते परभणीतले 3 मेले. एवढं करून प्रसंग आहे महाराज. एकाची 2.5 महिन्याची मुलगी आहे. हो, किती महिन्याची? 2.5 महिन्याचं लेकरू आहे. तर त्या पोरीनं बाप म्हणून कुणाला बाप म्हणावं? त्या लेकरांना कुणाकडं पाहावं आणि ते आता कुणाला बाप म्हणावं? त्या बाईने काय करावं? किती मोठा प्रसंग आहे महाराज. पण खरं तर हे कीर्तन भजन करणाऱ्या लोकांकडे तुम्ही पहा आणि 7 ते 9 कीर्तन करा. हे बघा 7 ते 9 तुम्ही दिवसभरातले काम आटपून 7:30 पर्यंत जरी कीर्तन मंडपात येऊन बसले काही हरकत नाही महाराज. इथं यायचं आणि दुसरं काही कामच नाही ना. हो, स्वयंपाक करायचं नाही, दुसरं काहीच काम नाही. इथं यायचं, कीर्तन करायचं, संगच पंक्ती बसल्या, जेवायचं आणि घरी जाऊन निहार झोपी जायचं. 10 वाजता तुम्ही सुखी. हे टाळकरी मंडळी आता हे बघा, हे एवढे बारके लेकर आहेत. आता हे बारके, तुम्हाला शाळा आहे का नाही रे? सोडले तुळशीपत्र ठेवलंय का तुम्ही शाळेवर? शाळा आहे ना ह्या लेकराला. या लेकरांनी 12-12 1-1 वाजेस्तो इथं उभा राहायचं आणि उद्या शाळेमध्ये काय झोपा काढायच्या का? या लेकरांची तुम्ही काळजी घेतली पाहिजे ना. म्हणून तुम्ही हा निर्णय घेतला. फार मोठी क्रांती झाली महाराज. आमच्या श्रीगुरू माऊलींनी आजच विषय झाला पानगावमध्ये 2000 गावामध्ये 9 ते 11 सोडून 7 ते 9 कीर्तन केले महाराज. किती मोठी क्रांती आहे महाराज. आणि मग याही वर्षी आमच्या माऊलींनी चंद्रशेखर महाराजांनी सांगितलं की म्हटले 7 ते 9 कीर्तन असेल तर येतो, नाही तर आम्ही येणार नाही. आणि मग त्या महापुरुषांना आणण्याकरता तुम्ही तुमच्या वेळेत बदल केला. नाही तर माणसं बदल करीत नाहीत महाराज. एखाद्याला जर तंबाखू खायची सवय असली तर कीर्तनात बसून का होईना पण खातात लोक महाराज. इथले सोडून बदल करीत नाहीत माणसं, हे सांगायचे मला. लोक बदल करीत नाहीत, पण तुम्ही फार मोठा बदल केला महाराज. 7 ते 9 कीर्तन केलं, नियोजन केलं, या सर्वांना सहकार्य केलं. एवढं बहुसंख्येनं माता माऊल्या उपस्थित. आता यांना तर काय महाराज, यांनी 9 ते 11 कीर्तनही ऐकायचं आणि अगोदर स्वयंपाकही करायचं. यांचा किती मोठा ताप संपला बरं. आता काहीच नाही महाराज. इथं जेवण करायचं आणि घरी जाऊन झोपायचं, दुसरं काहीच नाही. आहे की नाही? खरा 7 ते 9 कीर्तनाची गरज खरी महिला मंडळांसाठी आहे. का? महिला मंडळांचा अर्धा व्याप कमी होतो. त्यामुळे हे नियोजन केलं, फार महत्त्वाचं झालं. आणि त्याला नियोजन करत असताना आदरणीय आमचे भूषण महाराज, आदरणीय रामकृष्ण महाराज, शंकर महाराज, आमचे उमेश महाराज, ही मंडळी इथं 8 दिवस राहतात महाराज. एका दिवसाला 25,000 आणि काय सांगावं तुम्हाला, एवढं मोठं वजन आहे या लोकांचं. परंतु 8-8 दिवस तुमच्या प्रेमाखातर राहतात. आणि म्हणून त्यांच्या प्रेमाला मान दिला तुम्ही.
आणि त्यांनी जो निर्णय घेतला 97 कीर्तनाचा काय यावर्षी तर थाटच महाराज रॉंग नंबर एवढा चांगला लागत असतोय मला माहित नव्हतं. काय गावाच्या बाहेर दिंडी काय आणि ते हार काय आणि ते माता माऊल्या काय आणि काय आणि काय फार थाटमाट आहे. फार मोठ्या उत्साहात सप्ताह करताय तुम्ही, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. सेवा अगदी वेळेत पूर्ण केलेली आहे. आपण सर्वजण भाविक जन सद्गुरू औसेकर महाराजांच्या परंपरेतील यानंतर जेवण आहे भोजन आहे ना? हो आहे. कुणीही महाप्रसाद घेत नाही हे सांगायची गरज नाही महाराज. हे सांगायचे बाकी काही सांगावं लागते पण हे सांगावं नाही लागत. आपण सर्वजण भाविक जन मिळून प्रातस्मरणीय सद्गुरू श्री औसेकर महाराजांच्या परंपरेवरती नितांत प्रेम करणारी मंडळी आणि परिसरातील भाविक मंडळी साधू संतांवरती प्रेम करणारे आपण सर्वांनी मिळून हा जो सप्ताह आरंभिला. आपले हे 60 वर्ष नाही तर या सप्ताहाचा अमृत महोत्सवही व्हावा आणि या सप्ताहाची शताब्दी आपल्याला आपल्या डोळ्याने पाहायला भेटावी ही मनी माणसे आपण भावना बाळगूया. प्रार्थना ज्ञानोबराय तुकोबरायांकडे करूया. आणि सेवेला पूर्णविराम करविली तैसे केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती नव्हे हा उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्म. तुका म्हणे थोडं कसं झालं माहिती आहे का, एरी जवळचाच वाफा कोरडा राहिला. कसं काय सगळ्याचे नावं घेतले पण या 2 वाघाचे नाव घेतले नाहीत महाराज. आमचं सुमित आमचं पांडुरंग महाराज काय वैशिष्ट्य आहे की ते गोड मृदंग वाजवतात. आणि खरंच ही गावातील आपल्या गावातील 2 उदयोन्मुख परमार्थातील व्यक्तिमत्व. आणि आपण सर्वांनी मिळून सर्वांच्या चरणी विनम्रतेने नतमस्तक होतो. आणि सेवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हे जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली बोला कुंडली कवरदा हरी माऊली कुंडली कवरदा तुकाराम 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 हरे तुकाराम तुकाराम हरे तुकाराम 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 हरे तुकाराम बोला कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तुकाराम कुंडली कवरदा हरिभक्तीपरायण ज्यांची जोग महाराज वर्ग शिक्षण संस्था इथे छोटे कदम मौली आमचे येणार आहेत 6 वाजता. बाबा येणार आहेत तर सगळ्यांनीच आज बाबा येणार नाही ती बातमी लीक झाली काय की पण उद्या असं काहीच होणार नाही. कारण माऊली कायम म्हणतात ज्या दिवशी माऊली तारीख देऊन कीर्तनाला येत नाहीत त्या दिवशी महाराज यजमानाचा सत्कार. तसेच आजच्या कीर्तनाचे दाते आमचे श्री दासरावजी अण्णा मरुडे यांचा सुद्धा सत्कार महाराजाच्या हस्ते होतोय. चला शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराज मसलगेकरांनी बबरुवानांना पांचाळ समोर या. तसेच दासरावांना मुरडे यांचा कोणीतरी एक प्रतिनिधी येऊन नंतर का ठीक आहे. काम गोड ममत काम गोड मत
धंदा हे सदा हे ध्यान तुका मन धंदा सदा तुका म्हणे सदा हेची ध्यान